हाय गाईज, कसा आहे तुम्ही आणि हॅपी दिवाळी. आज आम्ही चाललो आहे कोकणला. दिवाळी व्हॅकेशन. हा आपण बऱ्याच दिवसांनी आपली ट्रिप चाललेली आहे आता. का रे अवनी, कुठे चाललोय? कोकणात. बरोबर आहे, कोकणात चाललेलो आहे आता आपण. दिवाळीची भरपूर कामे करून थकलेली आहेत सगळी. का रे आता मूड फ्रेश करायला चाललोय कोकणात. का रे अवनी? आता उद्या येणार डायरेक्ट. अवनी लय दमलेली आहे दिवाळी करून, दिवाळीला फराळ वगैरे करून. काय काय केले अवनी? सांग सांग काय काय केलंय? लपते कशाला सांग की. अगं व्हिडिओ बनवते ते शंकरपाळी. अजून काय बोल? युट्यूबला टाकायला. अनारसे, चकली, बेसन लाडू, रवा लाडू. सांग काय काय केलंय? हा अजून अजून हा का. आता कुठं चाललोय आपण? कोकणात चाललोय का? मासे खायला? बरं चालतंय मग. काय अजून 4-5 तास लागणार आहेत आपल्याला जायला. 4 तास. आत्ताच निघालोय आपण. काय रे दादा? आता फटाकडे घ्यायच्यात. मेंबर ऍड होतात अजून थोडे. चला मग पुढं. फटाके फोडून एक्सपेरिमेंट. मस्त दादाला आवडणारी गाडी का रे इथे? कोणती गाडी आहे? लालवाली घ्यायची का? हा इलेक्ट्रॉनिक आहे पण ती मध्येच बंद पडेल. चार्जिंग संपत तिचे. टेस्लाची आहे का? टेस्लाची वाटते तुला ती? टेस्लाची नाही. पण दोघच जण बसतात दादा तिला. मागचे मेंबर कुठे बसवायचे? हा मागचे मेंबर ही आहे दीदी, ही आहे मावशी. ओके. आणि हाय का आणि बारकी ती बारकी मावशी आहे का? कोणती? ती बारकी ती बहीण आहे, बहीण. बहीण आहे का? मला वाटलं ती मावशी आहे. मावशी सारखी दिसते ती. गाडीत डिझेल टाकायचं काम चालू आहे. कितीचं डिझेल आहे रे? 2000. 2000चं आहे का? ओके. भरतोय का पण तो? कारण नुसतं हवा भरतोय. बघ जरा चेक कर. खायला आणि भरतोय का ते डिझेल? आम्हाला खायचं होतं पण आता गाडीला खायला घालतो. मस्त जेवणाचा ब्रेक झालेला आहे. काय रे बाबा, कसं काय जेवण? मारतंड काय? मारतंड व्हेज नॉन व्हेज. अवनी कसं काय जेवण? ओके. ए कसं काय दीदी? ओके ना? आम्ही बिझी आहे बाबा. आम्ही तर काय हे करे ना, बोला ना. हां घरून थोडा उशीर झाल्यामुळं आता जेवणाचा टाईम झाला. घरून जेवण निघालो होतो आम्ही. तरी पण आता का रे दादूला भूक लागली, त्यामुळे आता परत खायला थांबलो आहे आम्ही. आता पिरंगोटमध्ये छान जेवण आहे. पिरंगोटमध्ये मारतंड व्हेज नॉन व्हेज. काळ्या रश्श्यामध्ये काळा मसाला जेवण मस्त एकदम. जेवण दाबून रेलून आलेले आहेत आता हे मारतंड व्हेज नॉन व्हेज बसून. आपली गाडी आहे आता इथून आपण निघालोय. 4-4:30 झाले. कुठे काय ओढले दिसतात ना हे एकदम. म्हणजे सूर्य त्या मावळायला लागलाय ना, त्या साईडने चमकत आहे बरोबर. ते मस्त फुला दिसतात. चिकन भाकरी खाऊन सगळी सुस्तावलेली आहेत आता. काय बोला ना, त्या नावाने तर फुल सुस्तावलेली आहेत एकदम. म्हणजे त्यांना काय सुचना काय चाललंय काय नाही. त्यांना गाडी घरी वळवली होती तरी त्यांना सुचना. दीदी कोमलची वाट लावून त्या बाजूने तुला. मी काय म्हणतोय ते सांग ना. म्हणलं मध्ये काय ते सिस्टीम मध्ये बसत नव्हतं ते. काय म्हणलं काय अंबानी काय कसं काय श्रीमंत झालाय म्हणलं त्याची सांग बरं. स्टोरी धीरूभाई अंबानींचं सांग ना. अरे सांग. इलिगल सांग मग. इलिगल म्हणजे काय असतं ते सोपं आहे. सांग बरं. इलिगल काम म्हणजे काय? म्हणजे हे काय गव्हर्नमेंटची बिना परमिशन घेऊन काम करायचं. हा परमिशन न घेता काम करायचे ते इलिगल का? हा ओके. आणि तिथं बघा किती होत होती. अंबानी कसं काय श्रीमंत झाला म्हणले म्हणला? कुठं होता कामात? लय गरीब होता. मग तेव्हा पेट्रोल पंपमध्ये काम
अफगाणिस्तान मध्ये जायचं तेव्हा अफगाणिस्तान मध्ये पहिलं आहे ना सिल्वरची कॉइन यूज करायचे. मग त्यांनी ना ते कॉइन आहे ना ते मेल्ट करून ना विकले आणि त्याला भीती होती की त्याला कोणी पकडू नये म्हणून तो इंडिया मध्ये आला आणि म्हणून तो श्रीमंत आहे. हा का इलिगल होतं ते इलिगल केलं का? ओके ओके टाळा रे सगळ्यांनी. मस्त स्टोरी सांगितल्याबद्दल त्याला अप्रिशिएट केले सगळ्यांनी. मस्त स्टोरी सांगितली सगळ्यांना. कुठून लाईफ अभ्यास केलाय मोक्ष मिळाला ह्या स्टोरीने खरंच. युट्यूब अभ्यास आहे का? ओके ओके मस्त छान अभ्यास झाला तुझा. मस्त व्ह्यूला थांबलेलो आहे आता आम्ही इथं. पुढे खाली जायचं का? चला लगेच येऊ. मुळशी रिव्हर व्ह्यू मस्त स्पॉट पाहून निघालेलो आहे आता आम्ही इथं. काय झालं? पोलिसांनी आम्हाला पकडलेले. मम्मी म्हणते की शहरी मोठं स्ट्रॉंग नाही. मी म्हणलं शाळेत सगळी माझ्या खाली राहतात. आता काय झालं सांग? पोलिसांनी अडवलं ना आपल्याला. हा काय म्हणले? 2000 रुपये फाईन आहे. नाही एक कशासाठी पण आता आम्हाला तामिनी घाटात अडवलं पोलिसांनी. साईडच्या मॅडमनी सीट बेल्ट नव्हतं घातलेलं बघा. मी तर घातला होता. 1000 माझ्या मांडीवर पोरग बसलंय ना. तू म्हणलं ह्याची छोटी छोटी बाळा बसून सुद्धा बायका सीट बेल्ट लावतात. त्याला म्हणायचं होतं छोट्या बाळांना सीट बेल्ट लावता येते, मोठ्या बाळाला नाही लावता येत. का रे? कसं करायचं? 1000 रुपये फाईन टाकीत होती. आम्ही 208 पावले. त्यांना म्हणलं क्या 200 आता जाऊ दे. आम्ही चूक केली पण नाही. लगेच त्यांना तयार 200 देऊन झालं. त्याची 200ची पण लायकी नव्हती. पण जाऊ दे आता दिले त्याला. आवनी माकडं बघ किती. 200 देऊन त्याला मॅनेज करून टाकला. चला आता पुढे आता सीट बेल्ट लावून गेलो पहिल्यांदा. काय झालं? नाहीतर टाकायचे 2000 रुपये आम्हाला डील करायचे. मग गाडीच नाही सोडली. लायसन्स मग 5000 रुपये. लायसन्स नसल्यावर मग गाडी नाही सोडली. लायसन्स शिवाय गाडी चालवायची नाही. कळलं का? मला माहित तुमच्या आधी माहिती आहे. मग तामिनी घाट आता उतरायला चालू केलं आम्ही. तामिनी घाट वर चढायला तिकडे तर कॉक कराय तिकडे वर आलो तेव्हा आम्हाला अडवलं पोलिसांनी. आता उतरायला चालू केलं. तर आमच्यातली काही लोक म्हणली पळून जायचं. डायरेक्ट पळून गेलं असतं तर आमची गाडी जप्त केली असती मानगाव मध्ये खाली. होय रे? हा डायरेक्ट जप्त केली असती की नाही? मला आम्ही 2011-12ला ट्रिपला आलो होतो. इथंच वर घाटामध्ये ना जरा पोरं होती सगळी बसमध्ये. तर त्यांनी ड्रिंकिंग केलं होतं आणि बिअर वगैरे होती गाडीमध्ये. तर त्यांनी काय केलं, बिअरची बाटली अशी खाली टाकून दिली. मग त्या पोलिसांनी पाहिलं म्हणण्यापेक्षा मागं एक कपल चाललं होतं. त्यांनी पाहिलं गाडीतून बाटल्या 1-2 खाली पाडल्या अशा पोरांनी टाकून दिल्या. तर इथून डायरेक्ट हॉकी टॉकीवरून डायरेक्ट खाली सांगितलं मानगावला. आमची गाडी मानगावला अडवली होती. तर मानगावला आम्हाला 3 तास गाडी चौकीलाच होती. त्यामुळे इथं तामिनी घाटात कधी काय पोलिसांनी हात वगैरे केला की लगेच थांबायचं. आता ते डायरेक्ट खाली ऑर्डर देतात. काय आवनी खाली हा खाली म्हणजे घाटाच्या खाली म्हणजे कोकणला. हा कोकणच्या तिथं. चला मग आता डायरेक्ट एन्जॉयची डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये. दादा तर फुल टेन्शन मध्ये गेला होता आमचा. मला पोलिसांनी मी खाली उतरवलं का दादा म्हणतोय कशाला उतरायचं. अरे मी जस काय मर्डर केलाय बाबा. हा मला रिमांडवर घेणार जस काय तिथं. बरे एवढं काय घाबरायचे आपल्याला. हा कायदे कानून माहिती आहे ना आपल्याला. बरोबर का नाही? इलिगल काम ते करत होते. मग ते करत होते. आपलं झालं थोडं मॅडम कुन. आता काय करणार. काय रावणी तुला काय वाटलं याच्यातून? काय करायला लागेल आपल्याला? हा नियम पाळायचे ना. ओके नाही बांधले काय करू नवीन पॉपलेट घेतले आता आम्ही.
फायनली रूम मिळाली का रे? रूम बिम मिळून आपण चाललेलो आहे. हा रे केली कुठे? अरे इथंच आहे जेवण आपले, इथंच तयार होते. दोरवा कॉटेज AC. कपडे बदलली का रे तू? नक्की रेडी. ओके चला मग जेवण झालं की जेवल्यानंतर आम्ही जाणार बीचवर. बरं चाल. मस्त बीचला आलेलो आहे आम्ही आता नाईट व्ह्यू पाहण्यासाठी. पूर्ण अंधार आहे इथं. दादू आणि अवनी दिसते चालताना आम्हाला. का रे अवनी कसं काय झालं डान्स? मस्त एकदम. आता जेवायचं आहे आम्हाला मस्त. आता 10:25 झालेले आहेत. जेवण करायला लावले आहेत, सगळे दमलेले आहेत. का रे अवनी दीदी? हां दमलाय खूप. पॉपलेट मस्त आम्ही पॉपलेट बनवलेली होतं. म्हणजे काही जोक नाही, पॉपलेट म्हणजे अतिशय चविष्ट अशी पॉपलेट असते. आणि ह्याच्यामध्ये ओके पॉपलेट. हां पॉपलेट आणि हा रस्सा आहे, सुरमईचा रस्सा मस्त. दादू दादू ए खा आता चल. अवनी कशी काय टेस्ट? ओके कशी काय? खाल्ली नाही कशी काय रे? छान आहे. हां छान हां नंबर. ओके हां ठीक आहे. आता मी बघतो कशी काय टेस्ट. गुड मॉर्निंग गाईज. मागं व्ह्यू बघा, एकदम नारळाची झाडं वगैरे भरपूर इथं. सकाळ सकाळ रात्री उशिरा आलो त्यामुळे इथं व्ह्यू कळला नाही. नारळाची सुपारीची झाड आहेत तिथं. हाय गाइस गुड मॉर्निंग. तो हम जाने वाले हैं बीच में. तो सुबह सुबह रेडी हो गए दोनों, है का नाही रे? हां कुठे चाललाय तुम्ही? बीचवर. मस्त आता बीचवर जायचंय. जबरदस्त असा व्ह्यू आहे कोकणचा. आता बीचवर आतमध्ये जाणार का रे? हां पाण्यामध्ये एकदम स्विमिंग करणार का आतमध्ये जाऊन? ओके चला तर मग जाऊया आतमध्ये. हां चलो. दिवाळीमुळं खूप गर्दी येतं बीचवर आता सध्याला. पार्किंगला लावायला जागा नाही गाड्या. अरे इथं नाश्त्याची वगैरे सोय चांगली. कपडे वगैरे आहेत, तर तुम्ही कपडे नसाल आणले तर कसं आहे रे चहा? नाही नाहीच पोहे नाहीच वाटतं. ते काय लक्षच द्याय ना कोण खाताना. काय रे दीदी? हां हँगआउट झाले सगळे पोह्यांचं. काय पोहे आलेले आहे आम्हाला. हा घे रे तिला गरम दे. गरम दे तिला गरमच पाहिजे. मस्त लिंबू पिळून आणायचं. आवनी बोलते मम्मी संग कसली बघ ना सिन्सिअर कर ना. हां बोल बोल बोल. कसली सिन्सिअर होऊन बोलते. फिरायला आले फॅमिलीचा विचार नाही करत. डेअरिंग करायला गेलेलं आहे आता. तू कशाला बोलली? खरंच डेअरिंग आहे, मानली पाहिजे खरंच दोघांच्यात तुमच्या. नाही दिले. चलन गए ऐसे. अभी हमको एक वन मैन आर्मी दिखा था. क्या रे? हाँ बता ना उसके बारे में कुछ तो. हाँ क्यों? अरे बता सब्सक्राइब कर को क्या तेरे सब्सक्राइबर को पता होना चाहिए कौन सा वन मैन आर्मी था. अरे बता ना मग कसा होता. ॲक्शन तर दाखव त्याची गन घेऊन. लई तो पोझिशनमध्ये होता. चला भरपूर उन्हाचा तडाखा झालेला आहे आता जबरदस्त असा. पाण्यामध्ये गेल्याशिवाय ओके वाटणार नाही आपल्याला. का रे? रेती खडपी खेकडा असू शकतो हा इथं. परत राखी धनेश इंडियन ग्रे हॉर्नबिल. चला आता पोरले एक्साइटेड झालेली आहेत पाण्यामध्ये जायला. अरे
आता घ्या. हा आमचा वन मॅन आर्मी आहे, पण हा कव्हर मध्ये आहे, पूर्ण कव्हर मध्ये असतो का रे? अंडर कव्हर असतो का? चला लांब तिकडे. काय केलं? बघू आता. तिकडे चला ना. या गाडीची राईड करायची आपल्याला थोड्या वेळाने. नाही राहू दे, त्याची मेसी आहे, राहू दे. मेसी आहे का? राहू दे. बघ तिकडं बघ किती गर्दी. आयो. हा का? आणि आपले आपण मागच्या वेळेला त्या बीच हम्म. सगळ्या बीचवर गर्दी आहे अशी. राईड वगैरे करेल क्या? कितीला आहे राईड? करतो एक थोड्या वेळाने. जा आता गेलं तर तुम्हाला किती जण बसते त्याच्यावर? 3 जण बसतात. 3 जण. फॅमिली घेऊन जाऊ शकता. आणि गाडी कोण चालवणार? तुम्हीच तुम्ही स्वतः घेऊन. फायनली राईड चालू करायची आता आम्हाला. पुढं बसायचं मी इथं. इथं हा. ही गाडी घेतलेली आम्ही. ही गाडी दिदीची. चला. जबरदस्त गाडीची राईड का रे? मस्त 2 राईड मारून आता आलेलो आहे आम्ही बीचवर. आता आतमध्ये करणार बनाना राईड. हा. ओके, मग आता इथून आपल्याला आतमध्ये जायचं आता बीचमध्ये. मस्त. नाही ना तिथं फुल पोरं एन्जॉय करतात. अवनी तर इथं दादोबा पुढे गेला आहे आतमध्ये. पार येतोय का? एकटाच गेला. लय आतमध्ये गेला इथं. त्याला आणायला लागणार होतं. किती आतमध्ये गेलाय? राहिली असते किती? आहे का? गाड्यावर तिकडे गेलो. मस्त गरम होत आहे, चांगलं थंड पाणी आहे. चला काहीच मस्त मलाई नारळ खाऊन झाला का रे? फिनिश सगळे पीस फिनिश केले. हां आवनी घरातली काय तू? घरातली थंडी वाजती. इथं आंघोळीची पण सोय आहे. चेंजिंग रूम आहे. आंघोळ 30 रुपये आंघोळ, टॉयलेट 10 रुपये. पण टॉयलेट 10 रुपयाला आहे का? ओके ठीक. स्वस्त टॉयलेट चांगलं. 30 रुपये आंघोळ आहे, ते पण चलते. गाईच आता आलेलो आहे आम्ही रूमवर. हे हॉटेल आहे, छान रूम आहे तिथं. आता तुम्हाला त्यांनी आकाशकंदील बनवलेलं दाखवतो. हे बघा किती मस्त आकाशकंदील बनवला आहे. हां, नारळाच्या पानापासून फुलं वगैरे किती भारी त्याची आहे का? इथं आंघोळे चाललेत आता यांचे. फायनली फ्रेश वगैरे होऊन जेवण करायला चाललेलं आहे आपण आता. का रे? आवणीला भरपूर गरम झालेलं आहे, त्यामुळे आवणी म्हणते जेवायचं नाही, डायरेक्ट गाडीत पळाली आवणी. हां चला आता जेवणाकडं. मला फायनल सांग काय करायचं? राहायचं आहे का जायचं? राहायचंय. हां राहायचंय. आवनीचं काय करायचं सांग? राहायचंय. राहायचं आहे ना? ओके, राहायचं ना? राहायचं ना आज? मग काय करायचे? राहायचंय. राहायचं आहे का? राहायचं ना? हां खरं बोल, खरं. खरं सांग आवनी, राहायचं आहे का जायचं? रायगडला जायचं खरं. रायगडला जायचं किल्ल्यावर? रायगडला जायचं खरं. मग घरी जायचं का? बरं ठीक आहे, चला मग आवनीच्या आग्रह आता आपल्याला निघायला लागेल तिथे. हां जेवण जायचं का तसंच जायचं? आत्ताच निघलो असतो हाय असं. लवकर पोहोचलो. हाय असं निघलो असतो. बोल हाय असं निघलो असतो. तिला तयार कर मग राहायला. आपली ट्रिप 2 दिवसाची होती ना. तू आत्ताच वैतागली का? काय प्रॉब्लेम तुला राहायला? काय राव, मला तर काय कळलं ना काय चाललंय. दादा कसं काय मॅनेज कर ना तिला जरा. मला काय तिला सोडून जाऊ. तिला कुठं सोडायची मग? इथं
तिला गाडी करून द्यायची का म्हणते जाते का तू राहायचे बर ठीक आहे. इकडे चल, चल. भांडी घासायचं नियोजन चाललंय आता. आता माझ्या काय आता ते चल चल चल. आता जेवायचे ना दीदी. हा बघू तयार करू त्याला थोडं. होईन का होशील का मॅनेज थोडी राहशील ना. अगं बाई मला दे दादा मी राहते सूट बाबा नाही मला कॉलेज येऊ द्या मग तुला आता खायला काट नाही भाऊ पॉपलेट काढून देते तुला सुरमईची भाजी. दर काय सांगितलं त्यांनी कोळंबीची भाजी करायची ना पुढच्या वेळेस. मी रस्त पण खातो पितो पॉपलेट कशी दादा. मी रस्त पण पितो हा लय डेंजर निघाला रे तू. आम्ही कालच्याला मानगाववरूनच फिश आणले होते आता ना. इथं काय फिशचं मी गॅरंटी चालते तू नको घेऊ कशी काय काढून दे साडे तुम्हाला त्यामुळे चांगलं फिश वाटी देऊ का? घ्या इथल्यापेक्षा हे इथले मार्केटवाले हे आहेत. थँक्यू मस्त जेवण झालंय आमच्या इथं. त्यांचे खानावळ आहे खरे इथं बनवतात आतमध्ये मस्तपैकी. पिऊया इथं एक नंबर. छान होतं दीदी. कसं होतं छान होता आवनी. सोलकडी छान होतं. आय लाईक कोकण. ओके जेवण दादू नाईस. ओके गुड. काय करतो रे ब्लॉगर. हां लयच मस्त झोपाळा आहे रे तो. झोका आहे. त्याचं काय केलंय आम्ही जाऊ दे परत घेऊ आपण काय बोलू शकतो चल आवनील दे आता. दाखवू का आपण चल घे पटापट झोका. कलांडे बरं का मागं हिरवगार जंगल कोकणातलं. श्रीराम समर्थांचं जे जेवणाचं बिल झालेलं आहे. बनवायचे मासे वगैरे. मासे आणले होते आम्ही 1400 रुपयाचे. आणि हे बाकीचे भाकरी वगैरे इथे. आता आम्ही आलेलो आहे इथं सुवर्ण गणेश मंदिर. दिव्यागरमधलं प्रसिद्ध मंदिर आहे. पप्पा बीचवर परत जायचं ना. मंदिर इकडून आहे इकडं नाही पण इकडनं पण मस्त मूर्ती आहे इथं. पापड आहे. सुवर्ण गणेश गबरे दादू. नाही नाही काहीच दर्शन झालेले. आता ये इकडे आमसोल. इकडे पप्पा गोया गोया. आमसोल आहे का तिकडे नका बरं गाडी असं चला. चला गरम गरम मोदक घेतलेत आता. गरम बघा हातलं. बापरे गरम आहे मग इथंच खाऊन घ्यायचे. चला गाडीत खाऊ. गोळा खायचा का अजून. पोरांना मोदक खा म्हणलं तर मोदक नको म्हणतात. गोळा खायचा आहे. मे सारखं ऊन पडलंय. हो दादा कितीला आहे गोळा. 30ला. कोणाला घ्यायचं आहे तुम्हाला घ्यायचं आहे दादू गोळा बघा. हा काला खट्टा मिस.
ओके ए दादू ओके करे सध्याला चला चला काहीच भयंकर ऑक्टोबर येते आता इथं एकदम म्हणजे इथं एप्रिल मे सारखा लोक कोकम सरबत काला खट्टा मिक्स गोळा वगैरे घेतात मासं नाही ना ते आता हातात आपले हां हां पापलेट पापलेट मासे आम्ही रात्रीच नेले मावशी रुमाई मार्केट पूर्ण आता बंद झाले हेच मार्केट आहे इथलं पार्वती एक जुना पण आता ते सातारलेला उघडला का दिव्यागरचं मार्केट आहे छोटंच मार्केट आहे दापोलीचं लय मोठं आहे गाइस अब हम दूसरे बीच पे जाने वाले हैं जबरदस्त व्ह्यू आहे आपल्याला दिसला होता बघ तो डोंगर हाँ तोच आहे ना त्याच्या डोंगरातून फोडलाय रस्ता अरे इथं हवा लागते आता हेल्प नहीं अरे बरं काय ओ तेच आहे ना बी भारी व्यवस्थित आहे. तेच आहे बघ ना ते कोणतं तुम्हाला कुठं दिसलं तिकडून दिसलं होतं ना बरं, आज तुला आपल्या डोंगर दिसला नव्हता का तर त्या परत ती गाडी अडकली दिसते आजबाजू तिकडे टकटकली काय नाही जवळची व्हिडिओ काढतो भारी बनलंय. बाहेरच आहे बरं. चल काय ना तरी पण फायनली हरेश्वर मंदिरापाशी आलेलो आहे आम्ही आता मंदिराकडे जायचा रोड आहे भारी हॉटेल मंदिराच्या जवळ इकडं फ्रीचे पार्किंग आहे तिकडे गाडी लावून चाललो आहे आता आम्ही काय इकडं हॉटेल समोर मंदिराकडे रोड जातो ठीकच काय गाडी असून बरं ठीकच काय गाडी आणायला असून कोणती गाडी ही असली की त्यांची आहे ना इथं राहत असतील लोक मंदिराकडे चाललेलं आहे आता काय म्हणती झोपायचे का हा थांब जरा लगेच जाऊ आता मंदिरातून अगं बीचवर जायचं आपल्याला अरे अरे शो मंदिर प्रवेशद्वार मस्त वाटते का रे इथं जरा काय वाटतं तुला? हे सगळे कोकम सरबतचे विशेष इथं पण कोकम सरबतच्या बाटल्या आहेत टोटल इकडे ये. हाय. मस्त चाललं ना फायनली मंदिरापर्यंत पोचलेलो आहे मी भारी एकदम जंगलाच्या ह्याच्यामध्ये मंदिर आहे जायचंय का हा उनी बसली होती जायची का आतमध्ये? नाही इथून जातात तरी मी बघितलं ते म्हणून तर मी बंद केलंय ना दर्शनवाले इथून जातात तो राहू दे चिखल राहू दे ते येतील बरोबर
चला घ्या पाया पडून पटापटा. नाही पण चला झालं का तुझं? नमः शिवाय. हरिहरेश्वर मंदिर. मस्त परिसर आहे इथं. मम्मीला बोलवायचं इकडे. प्रदक्षिणा मार्ग चालू केलाय आता मी. हे मंदिर आहे. हो ना किती भारी. प्रदक्षिणा मार्ग का रे? हा ना लय स्टॉपला आहे. का वाटतं तुला? हां इकडे दिसते ना. कसं आहे फिरू बोल. कसा आहे फ्यू? जायचं मेरे को कैसा लगे? साईडला डोंगर आहे. चला. पप्पा धोकादायक ठिकाण म्हणजे काय? धोकादायक ठिकाण तुला वाटलं नाही का? म्हणजे रिस्क पाय बी घसरायचं लाटांमुळे. आणि इथं लाटा लय मोठाले असतात त्यामुळे यांनी सांगितले पाण्यात उतरायचं नाही इथं. जायचंय तर बोटने जायचं. जबरदस्त व्ह्यू. मूर्ती आहे मूर्ती. हे काय ठेवले असं? इथलीच असेल समुद्राची. चला बघा कसली ओलं पडल्यात बघ त्याला. आहे का किती ते? हां हां What a view! पाणी धडकून धडकून. तो दगड बघ वर कसा अडकला आहे तो. हो गीत सावकाशाच. ह्या इथं भरती आल्यावरती पाण्याच्या लाटा धडकून धडकून कसला दगडाचा आकार झालाय जबरदस्त. बघा इकडे तिकडं पण बघा दगड एकदम आतमध्ये गेलाय असं करून करून. काय रे काय चाललंय? चला हे बघा ना वर कसं झालंय. कोणतं ते पाण्यानेच. हो इकडे तर बघ कसं झालंय आहे का. गाईज ज्यादा निकलना पडेगा इधर से. का रे अवनी का राहायचंय? राहायचंय का जायचंय? कुठे खेकडा? प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आमची आता. हो 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 इकडे पण इकडे पण इथे खेकडा आहे चाललेला दिसतोय.
हम्म. हा. हा इथं पण एक खेकडा आहे. बरोबर आहे. बरेच खेकडे आहेत रे इथं. हा. मंदिराला प्रदक्षिणा झालेली आहे आता त्या डोंगराला. ते इथं बसलेत निवांत आता निघायचं आहे. बराच वेळ झालं बसले. हे बीच आहे. आमची गाडी त्या साईडला आहे तिथं तिकडं लावलेली आहे. असं इकडनं तिकडं जायचं आहे. माणगावमध्ये नाश्ता करायला थांबलेलो आहे आता आम्ही. आमचा रेग्युलर स्पॉट तो म्हणतो. आमचा रेग्युलर स्पॉट इथं लास्ट टाईम पण आम्ही थांबलो होतो. कुणाल टी स्टॉल मस्त आहे एकदम. दिसायला असं दिसतंय पण टेस्टला अरे खडा लागला. और ब्लॉक चालू मध्ये खडा लागलेला आहे. जाऊ दे चालायचं थोडंफार पण चहा वगैरे एकदम मस्त लागतो. कसं काय रावणी वडापाव नाही खायचं पाव का कोरडा कोरडा पाव का मग. चला काही आता आम्ही थांबलेलो आहे जेवायला. चतुर्थी प्युअर व्हेज कोकणातून येऊन चतुर्थी प्युअर व्हेजला थांबलेलो आहे. आता जेवण आलेलं आहे. आता आम्हाला 1-1.5 तास लागेल पुढं. चांगली आहे टेस्ट जेवणाची. आवनी कशी काय टेस्ट मस्त आहे दादा. कशी काय ओके आहे का. चला मग आता भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. हां ओके बाय बाय. चला.